नमस्कार विद्यार्थी मित्र व मैत्रिणींनो, सर्वांचं स्वागत आहे PWMPSC या यूट्यूब चॅनलला। तर राज्यात नवीन तलाठी भरती येत आहे आणि कालचं जसं आपल्याला न्यूज कळली असेल की राज्यामध्ये आणखी तलाठीचे 1700 पदे निर्माण होत आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, यापूर्वीची जी तलाठीची भरती झाली ती साहजिकच याच्यापेक्षा मोठी होती, पण आपण जर कधी विचार केला कुठं 5 वर्षातून भरती होत होती, ते परत आता खुश खबर आपल्यासाठी अशी आलेली आहे की मागच्या वर्षी भरती झाल्यानंतर लगेच यावर्षी कुठेतरी एक भरतीचा आपल्याला ग्रीन सिग्नल पाहायला भेटते। नेमकं भरती प्रक्रियेच्या संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील का, नेमकं भरती कधी होणार, कशी असेल प्रक्रिया, MPSC घेईल, TCS घेईल की IBPS घेईल आणि अभ्यासक्रम काय असेल, यावरती नुसतं फक्त आपण चर्चा करतोय। माझ्या मित्रांनो, अजून हे कन्फर्म नाही आहे का TCS घेईल, IBPS घेईल की MPSC घेईल। यावर आपण का बोलतोय, मुद्दाम हा विषय घ्यायला कारण काय आहे, कारण की आपल्याला माहिती आहे राज्यामध्ये नवीन वर्षामध्ये ज्या काही भरती प्रक्रिया होईल त्या MPSC कडे जाईल। आपण म्हणूया जर कधी त्याच्यापूर्वी जर कधी जाहिरात आली तर TCS किंवा IBPS कडे गेल, असे आहे की TCS घेईल। ओके, त्याचबरोबर जे पहिले हे आलं त्याच्यावरती आपण ह्या दोन्ही गोष्टी एकच आहे, लक्षात ठेवा। राज्यात तलाट्यांची रिक्त पदे असल्याबाबत 234 चा मुद्दा क्रमांक दिलेला आहे श्री काशीनाथ महादू दाते सरांनी। ठीक आहे, सन्माननीय महसूल मंत्री गोष्टींचा खुलासा करतील का, म्हणजे हा प्रश्न विचारला होता। जे अधिवेशन चालू आहे त्या अधिवेशनामध्ये राज्यात महसूल विभागात 3000 पदे रिक्त असून त्यापैकी 2471 तलाट्यांची आहेत। म्हणजे पाहून घ्या, राज्यात 3000 पद तलाट्याचे रिक्त आहेत, त्याचपैकी म्हणजे 3000 रिक्त असून त्यापैकी 2471 पदे तलाट्यांची असेल महसूल विभागात। महसूल विभागामध्ये तलाट्यामध्ये आल्या आता कोतवाल वगैरे सगळे येतात ना महसूल विभागामध्ये। ठीक आहे, 29 डिसेंबर 2024 रोजी निदर्शनास असे आले, हे खरे आहे का, नेमकं काय खरे आहे का, 7/12 म्हणजे हे 2471 पद तलाट्याची रिक्त आहेत का, जे टोटल 3000 महसूल विभागात आहेत त्यापैकी। आता हे त्याला कारण दिलं होतं, तर हे तलाट्यांच्या मागं कामं आहेत बा। तसे सध्या एका तलाट्याकडे 3-4 गावांचा अतिरिक्त कारभार असल्यामुळे तलाट्यांना व नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते, हे खरे आहे काय। असल्यास उकत प्रकरणी शासनाने चौकशी करून रिक्त असलेल्या तलाट्यांच्या पदभरतीबाबत कोणतीही कारवाई करण्यात येत आहे। कोणती कारवाई करण्यात येत आहे म्हणजे तलाट्याच्या संदर्भात, नसल्यास विलंबनाची कारणे काय आहेत, म्हणजे जर कधी तलाठीची तुम्ही कारवाई केली तर करण्यात येत आहे का, आणि जर कधी कारवाई केली नसेल तर त्या नेमकं जे लेट होऊ राहिला त्याला काय करणार आहे। तर नेमकं महसूल मंत्र्यांनी या प्रश्नाला उत्तर दिलेलं आहे। महसूल व वन विभाग शासन निर्णय दिनांक 14 ऑक्टोबर 2024 तलाठी संवर्गाचे पदनाम ग्राम महसूल अधिकारी असे करण्यात आले होते। सध्या स्थितीत ग्राम महसूल अधिकारी या संवर्गाची 1700 पदं रिक्त आहेत असं सन्माननीय महसूल मंत्री साहेब बोललेत, व रिक्त असलेल्या ग्राम महसूल अधिकारी या पदाचा अतिरिक्त कारभार लगतच्या सज्जाच्या किंवा अन्य सज्जाच्या ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडे सोपवून नियमित कारभार पार पाडण्यात येत आहे। तलाठी पदभरती 2023 बाबत एकूण 4793 पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती। आजपर्यंत म्हणजे ज्यावेळेस प्रश्न विचारला 4212 लोकांना नियुक्ती आदेश दिले असून त्यापैकी 3850 उमेदवार ग्राम महसूल अधिकारी पदावर हजर झालेले आहेत। सध्या स्थितीत ग्राम महसूल अधिकारी या संवर्गाची 1700 पदे रिक्त वित्त विभागाच्या मान्यतेने भरण्याबाबत कारवाई करण्यात येत आहे। ठीक आहे, म्हणजे वित्त विभागाची मंजुरी म्हणजे कारवाई करण्यात, आता जे नेमकं समोरचं काय तिथे काही कळलं नाही। याचा अर्थ असा आहे की राज्यामध्ये 1700 पदं हे तलाट्याचे भरतील आणि 2471 पदे टोटल रिकाम आहेत, त्यापैकी 1700 हे पदं भरल्या जाईल। आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तलाट्याचा आपण जर हे बॅनर पाहिलं की MPSC TCS की IBPS बॉज असं नाही का, MPSC TCS की IBPS, तर लक्ष असू द्या माझ्या मित्रांनो, जे नवीन वर्षात जर कधी भरती आली तर ती MPSC कडे जाईल। मी म्हणतो का मी आता ही भरती MPSC कडेच आहे म्हणून नाही, की IBPS जे आपण आतापर्यंत तयारी करत आलो, सरळ सेवेच्या एक्झाम देत आलो, ते TCS IBPS नुसार आता भरती प्रक्रिया कशी असेल। तलाठीचं पद हे नॉन टेक्निकलचं आहे, म्हणून आपल्या सिलेबसचा आपण अंदाज बांधू शकतो की आपली जी परीक्षा होईल ते म्हणजे 25-25च्या पॅटर्न होईल। याच्यात कोणाला डाऊट आहे का, 25चं मराठी, 25चं इंग्रजी, 25चं GK, 25चं गणित बुद्धिमत्ता,
आता MPSCनं जर कधी हा पेपर घेतला तर नेमकं MPSC मराठीमध्ये काय चेंज करणार आहे, इंग्रजीमध्ये काय चेंज करणार आहे, जीकेचा दर्जा चेंज करू शकते. MPSCने पेपर घेतला तर गणित बुद्धिमत्तेचा दर्जा चेंज होऊ शकते म्हटलं मी. ठीक आहे, होणारच असं नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे भरती प्रक्रिया कधी होणार. लक्षात ठेवा, वित्त विभागानं मान्यता दिल्यानंतर 2 ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण विभागाचे काय आहे जे काही समथिंग म्हटलेलं आहे की आकृतीबंध तयार होतील, त्यानंतर जाहिराती येतील. तर आपण म्हणूया 2 ऑक्टोबरपर्यंत तरी या भरतीसाठी आपल्याला विलंब लागू शकते. तत्पूर्वी आपण जर या तलाठी भरतीचं स्वप्न पाहत असाल किंवा तलाठीचं ग्राम महसूल अधिकाऱ्याचं स्वप्न पाहत असाल तर एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा माझ्या मित्रांनो, की आपल्याला या वेळेस आतापासून अभ्यास करावा लागेल. तो तुम्ही एक तर तुमच्याजवळ जो सोर्सेस असेल बुकमधून त्यामध्ये करा किंवा तुमच्याकडे जिथल्या पद्धतीच्या बॅचेस अवेलेबल असेल तिथून सुद्धा तुम्ही करू शकता. इतकं कन्फर्म आहे, मराठी व्याकरण तर राहणारच आहे, इंग्रजी व्याकरण राहणार आहे. इंग्रजी व्याकरण मराठी व्याकरण कधी बदलत नाही. आपण विषय सुरुवात करायला हरकत नाही. गणित बुद्धिमत्ता कधी चेंज होत नसते, त्याही गोष्टी आपल्याला करायला हरकत नाही. ओके, आतापासून राहिला जीकेचा विषय, तर जीके तुम्हाला माहीत आहे, पॉलिटी, इकॉनॉमिकल त्याचबरोबर आपल्याला ज्या गोष्टी असतात, करंट अफेअर आहे, हिस्ट्री आहे, जिओग्राफी आहे, या गोष्टीत आपल्या कॉमन एक्झाम आपण अभ्यास करतो, त्याच गोष्टी आपल्याला परत परत रिपीट डीपमध्ये करायचे आहे. पेपरचा दर्जा कसा येईल हा आपण अंदाज बांधू शकत नाही. तलाठी लागायचं असेल, वरच्यावर महाराष्ट्राची राजधानी काय येते, अशा प्रकारचे प्रश्न तर काही येत नाही, म्हणजे आपल्याला डीपमध्ये अभ्यास करावा लागेल. ओके, तर तलाठीच्या संदर्भात यानंतर कुठलीही अपडेट आल्यास नक्की मी आपणापर्यंत घेऊन येणार आहे. ओके, चला पुन्हा भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. तलाठी भरतीच्या संदर्भात आम्ही आपल्याला आणखी अभ्यासक्रम आणि झालेले जुने जे पेपर आहेत त्याचे काही व्हिडिओ घेऊ शिफ्ट वाईज, जेणेकरून तुम्हाला समजेल की जर एक्झाम ही ऑनलाईन झाली तर त्याचा दर्जा काय असतो. ओके, थँक्यू सो मच.